अश्विनच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते, पण अजूनपर्यंत तिचा पती तिच्या रूममध्ये एकदा सुद्धा आला नव्हता. अश्विनीला खूप विचित्र वाटत होतं आणि तिला त्या घरामध्ये गुदमरल्यासारखं जाणवत होतं. एकतर एवढा मोठा वाडा, ज्यामध्ये फक्त 5 जणच राहत होते, ज्यामध्ये मोठा दीर, तिची सासू आणि तिचे पती आणि दीराची मुलगी कल्पना, फक्त एवढेच लोक होते. एक म्हातारा नोकर होता, जो घरातील कामे करण्याबरोबरच जेवणसुद्धा बनवायचा. दिवसभर तो वाड्याची साफसफाईमध्ये जुंपून असायचा, कारण की वाडा इतका मोठा होता. दीराची मुलगी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होती. सध्या ती सुद्धा घरीच होती, परंतु ती सुद्धा स्वतःमध्येच गुंतलेली असायची. हा मोठा वाडा, त्यामध्ये अश्विनी आपल्या रूममध्ये एकटीच बसून असायची. तिची सासूसुद्धा तिच्यासोबत जास्त बोलायची नाही. इथे दीरसुद्धा कामाच्या संदर्भात बिझी असायचा आणि पती दिवसभर कुठे गायब असायचा हे अश्विनीला सुद्धा माहीत पडायचे नाही. तिला कुठल्याही गोष्टीची गरज लागायची तेव्हा ती म्हाताऱ्या नोकरालाच आवाज द्यायची आणि तो सुद्धा मशीनप्रमाणे येऊन काम करून जायचा. एक दिवस संध्याकाळी अश्विनीची सासू तिच्या रूममध्ये आली, तेव्हा अश्विनी उठून उभी राहिली. सासूकडे पाहून आणि तिला घाबरून अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिचे हातपाय थरथर कापू लागले. तिच्या सासूने खूपच महागातली गुलाबी रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. तिच्या गळ्यात राणीचा हार झगमगत होता. केसांच्या जोड्यामध्ये चमेली आणि गुलाबांच्या फुलांचा गजऱ्यांचा वास दरवळत होता. पान चघळत असल्यामुळे तिच्या ओठांना लिपस्टिकची गरजच नव्हती. ती सोनेच्या बेडच्या बाजूला असलेल्या सोफ्यावर येऊन बसली आणि आपल्या भारी आवाजात म्हणाली, "सुनबाई, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय." अश्विनी ही बरोबर तिच्या समोर उभी होती. ती आपल्या डाव्या पायातील अंगठ्याने जमिनीवर कुरडत होती. घाबरल्याने तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते, असं तिला जाणवत होतं. तिच्या सासूने तिचा हात पकडून आपल्या जवळ बसवले आणि म्हणाली, "तू एवढी का घाबरतेस? आता तू या वाड्याची छोटी मालकीण झाली आहेस. सर्व काही तुझेच तर आहे. इथे ये, मायाजवळ बस." एवढं बोलून सासूने तिच्या गळ्यामध्ये एक सुंदर असा रत्नजडित हार घातला आणि तिला म्हटले की हा हार मी खास तुझ्यासाठी बनवलेला आहे. हा हार मी खास तुझ्यासाठी सोनाराकडून बनवून घेतला आहे. सोनाराने याला बनवण्यासाठी थोडा उशीर केला, म्हणून आज तुला देत आहे. अश्विनीच्या नाजूक गळ्यामध्ये तो हार चमचमत होता. अश्विनीचे हृदय आता जोरजोरात धडधड करू लागलं होतं. तिचा श्वास जणू काही क्षणासाठी बंद पडला होता. जणू पुढे बोलण्यासाठी ती शब्द शोधत होती. सासूने हळूच म्हटले, "सुनबाई, मला माहीत आहे की खूप दिवसांपासून तू आपल्या पतीची वाट पाहत आहेस. तुझ्या पतीमध्ये थोडी कमी आहे, म्हणूनच तो तुझ्याजवळ येत नाही." हे ऐकताच अश्विनी आश्चर्यचकित होऊन आपल्या सासूकडे पाहू लागली, पण तिने तिच्या मोठ्या डोळ्यात पाहून म्हटले, "पण तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. मी तुझ्यासोबत कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. तुला सर्व सुख मिळेल आणि तुला या खानदानाला एक वारीसुद्धा द्यावा लागेल. तुझी जाऊबाई कमी वयातच हे जग सोडून गेली. कल्पना तर आहेच या घरची मुलगी, पण मुलींच्या आधारावर तर हे वंश चालत नाही ना. तुझे दीर हे दुसरे लग्न करण्यास तयार नाहीत, म्हणून मी आपल्या छोट्या मुलाचे लग्न करण्यास तयार केले. आता लोकांना माहीत पडले नाही पाहिजे ना की तो नामर्द आहे. त्यामुळे घरातील इज्जत घरातच लपली ढापली पाहिजे, म्हणून कधीकधी काही कडक पावलं उचलावे लागतात." अश्विनी कानात तेल टाकून सासूचे सर्व बोलणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येण्यासाठी आतुर झाले होते, पण सासूच्या भीतीने ते अश्रू जणू डोळ्यातच संकुचित झाले होते. ती पुढे म्हणाली, "बघ सुनबाई, स्त्रिया ह्या अंथरुणाप्रमाणे अंथरलेल्या पाहिजेत. त्यांनी कोणत्याही बाबतीत विरोध केला नाही पाहिजे आणि नाही आपले डोके लावले पाहिजे. मी जे काही सांगेन ते तू शांतपणे पाळायला हवे. आज तर तुला हा हार मिळाला आहे आणि यापुढेही जीवनात तुला कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही. आज रात्री तुझ्या खोलीमध्ये जो कोणी येईल त्याला तू जरासुद्धा विरोध करू नकोस. तू सुद्धा नवीन नवरी आहेस. तुझ्यासुद्धा काही इच्छा असतील तर मग त्या इच्छा पूर्ण कर. योग्य आणि चुकीच्या पलीकडे फक्त माझ्या इच्छेला सर्वोच्च मानून जीवनात पुढे जा. तसेही खोलीतील लाईट बंद केलीस तर खोलीत नवरा आहे की कोणी दुसरा आहे कुठे माहीत पडणार आहे.
पण जर तू माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर त्याचा परिणाम भोगायला सुद्धा तयार राहा. एक तऱ्हेने तिने अश्विनीला धमकी देऊन तिची सासू खोलीतून निघून गेली. सासू खोलीतून बाहेर जाताच अश्विनी बिछाण्यावर पडून रडू लागली. तिला आपल्या आत्तेची खूप आठवण येत होती. तिला वाटत होते की पळत जाऊन आत्तेकडे जावे, पण त्या वाड्यातून बाहेर निघून जाणे इतके सोपे नव्हते. तसेच तिला तिच्यासोबत संपर्क सुद्धा करता येऊ शकत नव्हता. तिचे मन तडफडत होते. स्वतःला त्या वाड्यामध्ये एखाद्या कैद्याप्रमाणे कैद झालो असे तिला वाटू लागले. ती लहान असतानाच तिची आई वडील एका पुरामध्ये वाहून गेले. तेव्हा तिची मावशीच तिला आपल्यासोबत घेऊन गेली होती. मावशी तर तिचे खूप लाड करत होती, पण तिचे काका तिला जरासुद्धा पसंत करत नव्हते. ते रोज रात्री दारूच्या नशेत घरी यायचे आणि घरी येताच मावशीला मारझोड करायचे. मावशी तर लोकांचे कपडे शिवून घर चालवायची. घरात मावशीचे सुद्धा 2 मुले होते. आता जेवणावर सुद्धा आपत्ती येऊ लागली. शिक्षण तर दूरचीच गोष्ट होती. अश्विनी सुद्धा शिक्षण घेऊ शकली नाही. हळूहळू असेच दिवस जाऊ लागले. अश्विनी जेव्हा नदीवर पाणी भरायला जायची तेव्हा गावातीलच एक मुलगा ज्याचे नाव विकास होते तो तिच्या मागे लागला. तो तिची थोडी मदत सुद्धा करायचा. हळूहळू दोघांची मैत्री एका घट्ट मैत्रीमध्ये रूपांतरित झाली. जेव्हा त्या दोघांचे तारुण्यात पदार्पण झाले आणि विकासला शिक्षणासाठी शहरात जावे लागले तेव्हा विकासने जाताना तिला म्हटले होते की मला तू खूप आवडतेस आणि जेव्हा मी शहरातून काहीतरी होऊन परत येईल तेव्हा तुझा हात पकडून तुझ्यासोबत लग्न करेन. हे ऐकून अश्विनीला खूपच लाज वाटली होती आणि तिला वाटले की लग्नानंतर तिच्या जीवनामध्ये खूपच आनंद येईल. पण याच दरम्यान तिच्या काकांनी तिचे लग्न ठरवले. तेव्हा अश्विनीने रडता रडता विकासबद्दलच्या प्रेमाची गोष्ट आपल्या मावशीला सांगितली. तेव्हा तिची मावशी म्हणाली, विकास तर खूपच चांगला मुलगा आहे, परंतु आता तर तो शिक्षण घेत आहे म्हणून तुझे काका या गोष्टीसाठी कधीच राजी होणार नाही. आणि झालेही तसेच. मावशीने जेव्हा काकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण हे ऐकताच काकांच्या रागाचा पारा चढला आणि ते म्हणाले, मी जिथे लग्न ठरवेल तेथेच तिचे लग्न होईल. तुला माहीत आहे का, अश्विनी एवढ्या मोठ्या घरची मालकीण बनणार आहे. तिचं नशीब बदलणार आहे आणि तू कुठल्या त्या गरीब घरामध्ये राहणाऱ्या विकाससोबत तिचे लग्न करायला पाहतेस. काकांपुढे मावशीला काहीच बोलता आले नाही. अश्विनी चुपचाप लग्न करून सासरी आली. परंतु आज जेव्हा सासूचे बोलणे ऐकल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. जशी जशी रात्र होऊ लागली तसे तसे तिचे हृदय देखील भीतीने धडधड करायला लागले. रात्री तिने जेवणसुद्धा केले नव्हते. जेवण तसेच झाकून ठेवले होते. तिला एवढी भीती वाटत होती की तिचे मन करत होते की त्या क्षणी तिचा मृत्यू व्हावा. अश्विनी जणू एखाद्या भयभीत हरणीप्रमाणे थरथर कापत विचार करत होती की देव करो आणि आज रात्री खोलीत कोणीच न यावं. पण असे झाले नाही. त्याच रात्री अचानक तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि दारूचा उग्रवास घेऊन एक माणूस खोलीत आला. खोलीत अंधार होता, त्यामुळे अश्विनीला कोण आले आहे ते दिसत नव्हते. ती घाबरली आणि हळूच ती काळी सावली तिच्याकडे सरकत होती. खोलीत कोण आलंय हे अश्विनीला दिसत नव्हतं. ती घाबरली आणि ती काळी सावळी हळूच तिच्याकडे सरकत होती. आज अश्विनीला विकासची खूप आठवण येत होती. ती विचार करू लागली, काश विकास तिच्या जवळ असता तर त्याने तिला नक्कीच वाचवले असते. आज तिला तिच्या नशिबावर खूप रडू येत होतं की ती कुठे येऊन फसली. तिला ओरडायचे होते आणि तिला मदत करण्यासाठी कोणाला तरी हाक मारायची होती. पण इथे तिला मदत करायला कोणी येणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. हळूहळू तो माणूस येऊन तिच्या पलंगावर बसला आणि तिने लो बीमचा लाईट लावला. त्या माणसाचा चेहरा बघून तिला शेकडो विंचू डसले असतील असे वाटले. ती स्तब्धच राहिली, कारण तो माणूस दुसरा कोणी नसून तिचा धीरच होता. आणि ती विचार करू लागली. तेवढ्यात तिचा धीर आता दारूच्या नशेत तिला पकडायला पुढे सरसावला. अश्विनी पलंगावरून उठली. तिचे धीर हसले आणि म्हणाले, लाजू नकोस, तू माझ्यापासून दूर का आहेस, इकडे ये. अश्विनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचे हातपाय थरथर कापायला लागले होते. ती खोलीतून पळून जाऊ शकली असती, पण तिला माहीत होते की ती खोलीतून पळून गेली तरी कुठे जाणार.
तिचे हात आणि पाय काम करायचे बंद झाले होते. तिच्या दिराने पुढे येऊन तिचा हात धरून तिला पलंगावर बसवलं. मग अश्विनीला कळलंच नाही की तिच्यात इतकी हिंमत कुठून आली. तिचा मेंदू पटकन काम करू लागला. ती हळूच म्हणाली, मी इतका वेळ तुझी वाट पाहत आहे. तुला यायला इतका वेळ का लागला? ते ऐकून तिचा दीर आनंदाने हवेत उडू लागला आणि तो हसला आणि म्हणाला, वाह, तू माझा विरोध करशील असं मला वाटलं होतं, पण तू तर खूप हुशार निघालीस. अश्विनी हळूच हसली. आतल्या आत ती थरथर कापत होती, पण वरून सामान्य असल्यासारखे दाखवत हसून बोलत होती. मित्रांनो, या कथेमध्ये पुढे काय होणार आहे? अश्विनी या संकटातून बाहेर येईल की नाही हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग जरूर वाचा आणि यासाठी मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.